कृषी पदवीधर आमचे अनेक ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट होतात कशा करता? स्पर्धा परीक्षा करण्याकरता. मीही त्यातला एकच. 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर मला कळालं, की आपण स्पर्धा परीक्षेचा प्रॉडक्ट नाहीये. मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं? तर मी थोडं एक्सप्लोर करायला चालू केलं. नंतर मला काही मेंटॉर्स भेटले, माझे कॉलेजचे टीचर भेटले. त्यांनी मला सांगितलं, "रितेश तू चांगला स्टार्टअप कर. तुला काहीतरी दिशा मिळेल." सुरुवातीला काम करताना जेव्हा स्टार्टअपची आयडिया सुरुवात केली, अनेक फेल्युअर आले मित्रांनो. अनेक वेळा अपडाऊन झाले, अनेक लाखो रुपयाचं माझं नुकसान झालं. पण ह्यातनं मी खूप काही गोष्टी शिकलो. आणि आमच्या ॲग्रीकल्चर मधला एक खूप मोठा असा क्राऊड आहे, की ज्यांना ह्या स्पर्धा परीक्षे जाळातून बाहेर पडायचे. 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष मुलं आहेत, अडकलेली आहेत आणि ह्या मुलांना बाहेर पडणं सोपं होत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगतो, जर तुम्ही ह्या जाळ्यात अडकलेला असाल, तुम्ही काहीतरी मोहात असाल आणि तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तुम्ही नोकरी देखील करत असाल, पण नोकरीत तुम्ही सॅटिस्फाय नसाल, तर नक्की आमचा स्टार्टअपचा वर्कशॉप तुम्ही करा. स्पर्धा परीक्षा जाळातून मी बाहेर पडलो आणि आम्ही एक चांगली जर्नी सुरू केली. आज आम्ही एक यशस्वी दिशेने वाटचाल करत आहोत. तशीच यशस्वी दिशा तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला एक चांगला स्टार्टअप करायचा असेल, तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला आमचा हा वर्कशॉप खूप कामी येणार आहे. अनेक जण लॉक झालेले आहेत किंवा आपण कुठेतरी गुंतलेलो आहेत. ह्या लॉक तोडण्यासाठी, ह्या गुंतलेल्या परिपेक्षातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आमचा स्टार्टअप वर्कशॉप नक्की कामाला येईल. ॲग्रीकल्चर मधली एंड टू एंड दिशा देण्याचा प्रयत्न आमच्या या स्टार्टअप वर्कशॉपच्या माध्यमातून असणार आहे. नक्कीच तुम्ही या जर्नीमध्ये सहभागी व्हा आणि भविष्यातील तुमची ॲग्रीकल्चर स्टार्टअपची दिशा नक्की करा.